सर्वप्रथम जय शिवराय. मित्रांनो, मी गतीश पाटील आणि आज आपण भेट देणार आहोत शिंदे छत्री. मित्रांनो, शिंदे छत्री हे साधारण 1800च्या काळात बांधल्या गेलेला राजस्थानी प्रकारचा अतिशय उत्तम प्रकारचा महल आहे. तर मित्रांनो, आज आपण त्या जागेवर भेट देणार आहेत आणि आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण तुम्हाला मी डाटा सांगणार आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे. शिंदे छत्री अतिशय प्रसिद्ध महल आहे आणि आजही चांगल्या स्थितीत आहे. मित्रांनो, कोणी नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू बघा. मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे. मित्रांनो, शिंदे छत्री. मित्रांनो, पुण्याच्या ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक वारशांमध्ये भर घालणाऱ्या ठिकाणापैकी शिंदे छत्री हे महत्त्वाचं ठिकाण आहे. वास्तूंचे सुंदर आणि रेखीव स्थापत्य हे या ठिकाणाचे वैशिष्ट्य आहे. शहराच्या कोणत्याही भागातून सहज पोहोचता येणारे हे ठिकाण सर्वांचं लक्ष वेधून घेते. मित्रांनो, शहराच्या वानवडी भागामध्ये असणारे महाची शिंदे छत्री अर्थात शिंद्यांची छत्री हे ठिकाण 18व्या शतकातील मुत्सद्दी महाची शिंदे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधण्यात आलेले स्मारक आहे. याला महाची शिंदे यांचे समाधीस्थळ असे देखील म्हटले जाते. पानिपतच्या लढाईनंतर महाची शिंदे यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. ही मुख्य वास्तू 1715 मध्ये बांधण्यात आली आहे. त्यानंतर 1900च्या सुमारास वास्तूचा विस्तार करण्यात आला आहे. मित्रांनो, शिंदे छत्री स्मारकाच्या भोवती संरक्षण भिंत बांधण्यात आलेली आहे. या परिसरामध्ये घुमाटकार समाधीस्थळ, चौकोनी इमारत आहे. जागेच्या मध्यभागी शंकराचं सुंदरसं मंदिर आहे. वास्तूमध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच्याचं मारुतीचं प्रथम दर्शन होते. त्याच परिसरामध्ये महाची शिंदेचा मुकुट ठेवलेला आहे. ही शैली राजस्थानी स्थापत्य कलेचं उत्तम उदाहरण आहे. मित्रांनो, वास्तूच्या पायऱ्या, कोरीव कमानी, खांबांची रचना आणि रेखीव नक्षीकाम असणारी वास्तू प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. वास्तूंमध्ये असणारे काचेचे झुंबर आणि चित्रे कलाची साक्ष देतात. अँग्लो राजस्थानी बांधकाम शैलीमुळे दोन वेगवेगळ्या संस्कृतीचे दर्शन या दुमजली वास्तूमध्ये पाहायला मिळते. या वास्तूच्या रंगीत खिडक्या
इंग्रजी शैलीचे आहेत। इमारतीचे स्थापत्य प्रशस्त असल्याने वास्तूला उत्तम वास्तुकला म्हणणे वावगे ठरणार नाही। वास्तूच्या स्थापत्य कलेसह वास्तूमध्ये असणारे महादजी शिंदे यांची चित्र देखील कलेचे वैविध्य उलगडण्यास मदत करते। मित्रांनो, महादजी शिंदे हे रानोजी शिंदे यांचे पुत्र आणि बचेंगे तो और भी लढेंगे म्हणणारे दत्ताजी शिंदे यांचे बंधू। लहान वयापासून रानोजी यांचा बरोबर त्यांनी अनेक लढायांमध्ये सहभाग घेतला। मित्रांनो, महादजी शिंदे पेशव्यामधील एक मातंबर सरदार हे पुण्याजवळ वानवडी येथे 12 फेब्रुवारी 1794 रोजी भैरोबा नाल्याकाठी स्वर्गवासी झाले। महादजी वारसदार माधवराव शिंदे म्हणजे सिंधिया प्रथम 1876 ते 1925 यांनी महादजीचे अंत्यसंस्कार जिथे झाले त्या जागेवर ही छत्री बांधण्यात आलेली। इसवी सन 1915 मध्ये या छत्रीचं बांधकाम सुरू झाले ते 1919 मध्ये पूर्ण झाले। 1794 मध्ये मृत्यूपूर्वी महादजींनी बांधलेल्या शिवालय पुढे छत्री बांधण्यात आली आणि तिथे त्यांचे स्मारक सुद्धा बांधले गेले। मित्रांनो, तुम्हाला मगाशीच बोललो मी, ही छत्री म्हणजे राजस्थानी आणि ब्रिटिश बांधकाम शैलीचे सुंदर मिलाप आहे। सध्या या छत्रीचा ताबा सिंधिया देवस्थान ट्रस्ट ग्लॉवेर यांच्याकडे आहे। मित्रांनो, यातील काही महत्त्वाच्या लढ्या म्हणजे माळवा, राजपुताना, बुंदेलखंड, मारवाड, हिम्मतनगर, ब्रीद, दोआब, रोहलखंड, दिल्ली, कुंजवाडी, चंद्रवतीगड आणि फतेहाबाद। पुढे शिंदे घराण्याची सूत्र महादजीकडे आली। त्यांनी 1758 मध्ये ग्लॉवेर येथे राजस्थानी हलवली। मित्रांनो, राजपुताना आणि दिल्लीच्या लढ्यांमध्ये विजय मिळवून पानिपतावर गेलेल्या पेशव्यांची पद परत मिळवून दिली। 1782 मध्ये इंग्रजांची बाजू वरचढ आहे हे बघून त्यांनी तह केला आणि आपले राज्य शेवटपर्यंत ताब्यात ठेवले। इंग्रज आणि महादजींचा उल्लेख द ग्रेट मराठा आदराने आजही करतात। आशा आहे माझा हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि आज मी तुम्हाला बऱ्यापैकी त्याची माहिती दिलेली आहे। तर कधी तुम्हाला जर पुण्यामध्ये आले असाल आणि कुठंतरी तुमचा फिरायचा जर तुमचा प्रयत्न असाल तर नेहमी मी तर म्हणतो की छिंदछत्री तर एक दिवसासाठी भेट द्या। अतिशय सुंदर आहे, ऐतिहासिक आहे आणि आजही तुम्हाला चांगल्या स्थितीत आहे। मी कालच तिथं जाऊन आलेलो आहे आणि मला एवढं आवडलेलं आहे। तर मित्रांनो, माझ्या चॅनलला कोणी नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याच्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। जय शिवराय।